माझं नाव अरुणा आहे. जेव्हा माझ्या शेजारीन अंजनाने पहिल्यांदा ती गोष्ट सांगितली, तेव्हा मनात हसू आलं. खरंच मला वाटलं की ती काहीतरी गंमत करते. मी तिला म्हणाले की तू काही बोलण्यापूर्वी नीट विचार कर. माझा नवरा असा माणूस नाही, तो माझ्यावर खूप प्रेम करतो. खरं प्रेम. पण ती गप्प बसली नाही. जणू काही अनुभवाच्या पायावर ती बोलत होती. ती म्हणाली की अरे बाई, पुरुषांवर कधी विश्वास ठेवायचा नाही. जोपर्यंत सगळं ठीक चाललंय, तोपर्यंत ते निष्ठेची गाणी गातात. पण जेव्हा मनाला काही कमी वाटतं, कोणीतरी दुसरं आवडायला लागतं, तेव्हा त्यांच्यात बदल यायला लागतो. आणि तुझं तर तसंही मूल झालं नाहीये. तुझ्या लग्नाला 15 वर्ष झाली आणि पुरुषाला नेहमीच अपत्य हवं असतं. आपला वारस हवा असतो. मी एक दीर्घ श्वास घेतला. जणू तिच्या बोलण्याचा ओझं मनातून ढकलत होते. मी म्हणाले की नाही, 15 वर्ष झाली. एकदाही त्यांनी मला मूल न झाल्याचा टोमणा मारला नाही. आणि हीच तर त्यांची सगळ्यात मोठी खासियत आहे. माझी कमतरता त्यांनी माझ्या विरुद्ध कधी वापरली नाही. अंजनाने माझ्या डोळ्यात पाहिलं. जणू मला खात्री द्यायची होती. ती म्हणाली की ठीक आहे, तुझं म्हणणं मानते. पण माझं ऐक, डोळे नेहमी उघडे ठेव. तुझा नवरा शरीफ असेल, पण तो माणूस आहे. आणि माणसाचं मन कधी कुठे डळमळतं सांगता येत नाही. मी म्हणाले की अरे, तो आता 40शीत आहे. डोक्याचे केस पांढरे होत आहेत. आता कोणतं दुसरं लग्न करणार? ती म्हणाली की तू असंच समजत राहा. असं म्हणून तिने चहाचा कप उचलला आणि गपचाप निघून गेली. त्या रात्री मी उशिरापर्यंत गच्चीवर बसले होते. हवामान बदलत होतं. हलकी हलकी हवा सुटली होती. पण मनात कुठेतरी एक बेचैनी निर्माण होत होती. मी ती दाबण्याचा प्रयत्न केला. जणू भूतकाळातले पान उलटून बंद करावं. माझा नवरा अजय हे त्या दिवसात उशिरा घरी यायचे. पण घरी येऊन नेहमीप्रमाणे हसून माझी विचारपूस करायचे आणि आम्ही दोघं जेवणाच्या टेबलावर बसून गप्पा मारायचो. छोट्या छोट्या गप्पा, जसा आजचा दिवस कसा गेला, जेवणात मीठ ठीक होतं की नाही, झाडांना पाणी घातलंस का नाही. आयुष्य अगदी साधंसं चाललं होतं. पण त्या दिवशी जेव्हा अजय घरी आले, तेव्हा काहीतरी वेगळं होतं. दार उघडताच मी त्यांना आत येताना पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरपणा होता. हसू नव्हतं. त्यांनी मला काहीच बोललं नाही. मी त्यांना म्हणाले की आज दुपारी तुम्ही जेवण केलं होतं की नाही. ते म्हणाले की भूक नव्हती. मी म्हणाले की का? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? ते म्हणाले की असंच काहीतरी विचार करत होतो. मी त्यांच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं. जणू तिथे काही कहाणी लिहिली आहे, जी ते बोलायला टाळत होते. दुसऱ्या दिवशी सगळं नेहमीसारखं होतं. ते ऑफिसवरून वेळेवर परत आले. जेवण केलं, टीव्ही पाहिला आणि झोपले. पण मला माहित होतं की काहीतरी बदलतंय. कदाचित मी नाही, कदाचित ते नाही, कदाचित आम्ही दोघंही. कदाचित माझं मन धडकायचं विसरलं होतं. ज्या अंजनाच्या बोलण्यावर मी हसले होते, अजयच्या बदलत्या वागण्याला मी मनावर घ्यायला नकार दिला होता, मी स्वतःला व्यस्त ठेवलं. जणू काहीच असामान्य नाही. माझ्या घरात एक्वेरियम होता. त्यात मासे होते. माशांची साफसफाई, झाडांची कटिंग, चहाचे नवे टेस्ट आजमावणं, माझं शिवणकाम. मी सारा दिवस स्वतःला कशात ना कशात व्यस्त ठेवायची. पण संध्याकाळ तीच रिकामीपणा घेऊन परतायची, जी आता अजयच्या गप्पपणात लपायला लागली होती. ते येऊन विचारपूस करायचे, पण आता फक्त दार उघडायचे, बूट एका बाजूला ठेवायचे आणि थेट हात तोंड धुण्यासाठी जायचे. परत यायचे तेव्हा मी त्यांच्यासाठी चहा तयार ठेवायची. पण चहा पिताना ते आता बरेचदा गप्प राहायचे. कप हातात धरून बसायचे. जणू त्यांच्या मनात काहीतरी चाललंय. मी एकदा म्हणाले की अजय, चहाचा टेस्ट तर अजूनही तसाच आहे ना? त्यांनी डोकं हलवलं आणि म्हणाले की हो, तुझ्यासारखा चहा कोणीच बनवू शकत नाही. त्यांचे शब्द छान होते, पण त्यांच्या आवाजातला तो रिकामेपणा मला रोज जाणवायला लागला होता. जणू तारीफेचा अर्थच नाहीये, फक्त साधे शब्द आहेत. एके दिवशी ते उशिरा घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि काहीसा उदासपणा होता. जेवणाच्या टेबलावर बसले, तेव्हा मी साधीच गोष्ट सांगितली की आज काही खास बनवलंय तुमच्यासाठी, चाखून तर पहा.
त्यांनी घास घेतला आणि म्हणाले की ठीक आहे. मी म्हणाले की फक्त ठीक आहे. तुम्हाला तर वांग्याचं भरीत खूप आवडतं. मी खास तुमच्यासाठी बनवलंय. त्यांनी थोड्या वेळाने चमचा ठेवला आणि हळूच म्हणाले की कधी-कधी वाटतं आयुष्य असंच निघून जाते. ना पुढे काही, ना मागे काही. मी त्यांच्या बोलण्याने चकित झाले. मी म्हणाले की हे काय बोलताय अजय? जणू त्यांच्या तोंडून असं काही ऐकून माझं मन थांबलं. मी हळूच विचारलं, "काही अडचण आहे का तुम्हाला?" ते म्हणाले की "नाही. फक्त असंच विचार करत होतो. जर एखादं मूल असतं, मुलगा किंवा मुलगी, तर घर कसं वेगळं असतं. घरात रंगत असते, काहीतरी जगण्याचा हेतू असता." मी त्यांचं बोलणं ऐकून थक्क झाले. 15 वर्षात पहिल्यांदा त्यांनी माझ्याशी अपत्याचा उल्लेख केला होता. याआधी ते नेहमी म्हणायचे, की आपण एकमेकांसाठी पुरेसे आहोत. आणि आज हे बोलणं मी माझी नजर ताट्यावर टाकली आणि हळूच म्हणाले, की "मी खूप प्रयत्न केलेत अजय. तुम्हाला माहीत आहे, मी सगळ्या प्रकारचे उपचार केलेत. डॉक्टर, वैद्य बाबा सगळ्यांकडे गेले. त्यांनी माझं बोलणं मध्येच तोडलं आणि म्हणाले, की "मला माहीत आहे, तू खूप प्रयत्न केलेस. फक्त कधी-कधी मन हरतं." खोलीत शांतता पसरली. ती रात्र आम्ही काही न बोलता घालवली. दुसऱ्या दिवशी ते लवकर ऑफिसला गेले. मी त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र लाचारी पाहिली. जणू ते माझ्यापासून पळत होते. त्या दिवशी माझी बहीण तिच्या मुलांसह आमच्या घरी आली. त्या मुलांचे खोडकरपण, हसणं, गोंगाट सगळं जणू घराला जिवंत करून गेलं. अजय ऑफिसवरून परत आले तेव्हा त्यांना पाहून हसले. मुलांना उचललं, त्यांच्याशी खेळायला लागले. बऱ्याच वर्षानंतर मी त्यांच्या चेहऱ्यावर ती जुनी चमक पाहिली. माझ्या लहान भाच्याने सांगितले की अंकल, तुम्ही मला खेळणं द्याल का? अजय लगेच हो म्हणाले. उद्या मी तुझ्यासाठी गाडी आणतो. दुसऱ्या सकाळी ऑफिसला जाताना त्यांनी मुलांसाठी चॉकलेट्स आणि खेळणी ठेवली. माझ्या मनात काहीतरी तुटलं. मी माझ्या नवऱ्याला असं मुलांशी जोडलेलं कधी पाहिलं नव्हतं. ते याआधी मुलांच्या आवाजाने लगेच चिडायचे. आता ते संध्याकाळी येऊन त्यांच्याशी वेळ घालवायचे, कार्टून पाहायचे, त्यांच्याशी खेळ खेळायचे. माझी बहीण हसत म्हणायची की जिजू तर माझ्या मुलांपेक्षा जास्त मोल झाले. मी हलकेच हसले, पण मनात एक खाई तयार होत होती. एका संध्याकाळी अजय मुलांसह ब्लॉक्स जोडत बसले होते. तेव्हा माझी बहीण आली आणि म्हणाली की तू खूप नशीबवान आहेस. तुला अजयसारखा प्रेम करणारा नवरा मिळालाय. मुलांची किती काळजी घेतो. मी हळूच म्हणाले की हो खरंच. तो खूप काळजी घेणारा माणूस आहे. पण मनातून मला पहिल्यांदा असं वाटलं की कदाचित ती कमतरता जी मला जाणवत होती ती आता शब्दात बदलत होती. एक नवं नातं बनवण्याच्या दिशेने एक साधी सकाळ होती. जशी दररोज असते. अजय नाश्ता करताना नेहमीप्रमाणे गप्पा होते. पण चेहऱ्यावर एक वेगळा सावकाशपणा होता. जणू काही ठरवलंय आणि सांगायचं बाकी आहे. मी शांतता मोडत विचारलं की आज ऑफिसला काही खास काम आहे का? त्यांनी नाश्ता करताना हलकेच डोकं हलवले. मग म्हणाले की हो काम तर आहे. पण कदाचित काही दिवसांसाठी शहराबाहेर जावं लागेल. मी चकित होऊन विचारलं की कुठे? ते म्हणाले की कदाचित हैदराबाद. बिझनेस मीटिंग आहे. आठवड्याचं काम आहे. हे पहिल्यांदा होतं की इतक्या वर्षात ते एकटे बाहेर जात होते. अजयचा स्वभाव असा नव्हता. ते नेहमी प्रवास टाळायचे. सुट्टीतही कुठे जायला त्यांना आवडायचं नाही. मी फक्त एवढंच म्हणाले की ठीक आहे. स्वतःची काळजी घे. अजय लवकर तयार होऊन निघून गेले. मी त्यांच्या गैरहजेरीला सवयीचा भाग बनवलं. जणू कोणीतरी पाहुणा आपल्या घरी परत गेला आणि घराची शांतता पुन्हा परतली. पहिला दिवस तर नेहमीसारखा होता. मी वेळेवर जेवण बनवलं, झाडांना पाणी घातलं, संध्याकाळी बहिणीच्या मुलांसह खेळले. दुसरा दिवसही निघून गेला. तिसऱ्या दिवशी थोडी बेचैनी वाटायला लागली. अजय फोनवर बोलायचे, पण साधं बोलणं. ठीक आहे, काम चाललंय, हवामान गरम आहे. फक्त एवढंच. 8 दिवस निघून गेले. तेव्हा अजयने मेसेज पाठवला, की परत यायला अजून काही दिवस लागतील. कोणतीही स्पष्टता दिली नाही. मी जास्त प्रश्न विचारले नाही. कदाचित आता सवय झाली होती. 12व्या दिवशी संध्याकाळी दारावर टकटक झाली. दार उघडलं तेव्हा मी चकित झाले. समोर अजय उभे होते, पण खूप बदललेले. त्यांचा चेहरा एकदम क्लीन शेव होता.
जे अजय नेहमी हलकीशी दाढी ठेवायचे, आज त्यांचा चेहरा स्वच्छ होता. त्यांच्या डोळ्यात विचित्र चमक होती. जणू वर्षानुवर्षाचा थकवा उतरला होता. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे केस जे पांढरे होत होते, ते आता गडद काळे झाले होते. मी त्यांना काही क्षण पाहिलं, मग हळूच म्हणाले, की तुम्ही तर तुमचा गेटअपच बदललाय. ते हसले आणि म्हणाले, की हो, असंच वाटलं, थोडं फ्रेश दिसावं. मी दार मागे घेतलं, ते आत आले. जणू काहीच विचित्र नाहीये. खोलीत बसताच ते म्हणाले, की चहा मिळेल का? मी म्हणाले, की आत्ता आणते. मी स्वयंपाकघराकडे निघाले, पण मनात प्रश्न घोळायला लागले. जे अजय म्हणायचे, की त्यांना त्यांच्या वयाचा फरक पडत नाही. आज अचानक रंगवलेले केस आणि क्लीन शेव का? चहा घेऊन येताना मी हलकेच विचारलं, की हैदराबादला खूप व्यस्त होतात का? खूप नवे लोक भेटले असतील, तुम्हाला चांगले आयडिया मिळाले असतील, काही बिझनेस प्लॅनिंग केली असेल. आणि मग हा सगळा बदल त्यांनी चहाचा घोट घेतला आणि म्हणाले, की कधी-कधी माणसाला स्वतःला नवं वाटायला हवं. त्यांचं बोलणं बरोबर होतं, पण मला वाटलं, की ते काहीतरी लपवताय. त्यांचा आवाज तसाच होता, पण वागणं काहीसं बदललं होतं. रात्रीच्या जेवणावर त्या आधीपेक्षा जास्त बोलत होते. मुलांची विचारपूस करत होते. बहिणीचीही खैरियत विचारत होते. अगदी टीव्हीवरच्या बातम्यांवरही कमेंट करत होते. मी गपचाप त्यांचा अंदाज पाहत होते. दुसऱ्या दिवशी ते नवीन परफ्यूम लावून ऑफिसला गेले. मी म्हणाले, की हा वास याआधी कधी आला नाही. ते हसत म्हणाले, की नवीन परफ्यूम घेतलाय. वाटलं काहीतरी नवं करावं. ते गेल्यावर मी त्यांची कपाट उघडली. आत अनेक नव्या शर्ट्स टांगलेल्या होत्या. काही ब्रँडेड परफ्यूम आणि एक महागड्या जोड्याचा डब्बा होता. हा सगळा माल त्यांच्या स्वभावात नव्हता. आता अचानक त्यांच्या रोजच्या आवडी कशा बनल्या? मी सत्य जाणून घेण्याची इच्छा मनात दाबली, की जर त्यांना काही मला सांगायचं असेल, तर ते स्वतः सांगतील. पण आतली उलघाल सतत वाढत होती. अजय आता आधीचे राहिले नव्हते आणि मला माहित होतं, की प्रत्येक दिसणाऱ्या बदलामागे काही ना काही सत्य लपलेलं असतं. उन्हाळा खूप होता. मार्चची दुपार होती. सूर्य चमकत होता आणि मनातले प्रश्नही तापायला लागले होते. अजयच्या परत येण्याला काही दिवस झाले होते. त्यांच्या वागण्यात आता एक नवीन सवय होती. बोलणं कमी, वेळेचा हिशोब जास्त आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःची काळजी घेणं. नवे कपडे, नवे जोडे, सगळं नवं असं वाटायचं. जणू ते कोणासाठी तरी खास बनत होते. मी स्वतःला समजावलं, की हे माझं भ्रम आहे. असू शकतं, पण भ्रम ही बऱ्याचदा सत्याच्या दाराची कडी असतात. एके दिवशी अंजना आली आणि म्हणाली, की बाहेर थोडा वेळ फिरायला जाऊया. हवामानही छान झाले. नव्या कपड्यांचं कलेक्शन आले. एकदा जाऊन पाहूया. मी म्हणाले, की ठीक आहे. चल. कदाचित माझं मनालाही हवं होतं, की वेगळ्या वातावरणात श्वास घ्यावा. आम्ही दोघी मॉलकडे निघालो. एसीची थंड हवा, लाइटिंगने सजवलेलं वातावरण आणि दुकानांची चमक मला त्यावेळी अजयच्या बदलत्या वागण्यापासून दूर घेऊन गेली. आम्ही एका कपड्यांच्या दुकानात शिरलो, जिथे बायकांच्या कपड्यांचं मोठं कलेक्शन होतं. अंजनाने 2 साड्या काढल्या आणि म्हणाली, की "वहिनी, हे रंग पहा. हा रंग तुझ्यावर खूप छान दिसेल." मी साडी हातात घेतली, तेव्हा माझी नजर दुकानाच्या कोपऱ्याकडे गेली. पहिल्या क्षणी कदाचित काही समजलं नाही, पण दुसऱ्या क्षणी मन जणू धडाम झालं. समोर सोफ्यावर अजय बसले होते, पण एकटे नव्हते. त्यांच्यासोबत एक तरुण मुलगी होती. तिचा चेहरा झाकलेला होता. तिने मास्क घातला होता. पण तिचे डोळे, तिचं हसणं आणि तिचा अंदाज सगळं स्पष्ट होतं. ती एक साडी हातात घेऊन अजयशी काही बोलत होती आणि अजय हसत डोकं हलवत होते. मग ते उठले आणि कॅश काउंटरकडे गेले. तिथे त्यांनी क्रेडिट कार्ड काढून ती साडी खरेदी केली. मी वळणारच होते, पण माझे डोळे जणू तिथेच खिळले. अजय त्या मुलीला शॉपिंग बॅग देत होते आणि ती हसत त्यांना थँक यू बोलत होती. मग दोघं बाहेरच्या दिशेने निघाले. अजयच्या हातात आणखी शॉपिंग बॅग्स होत्या. मी गप्पपणे पावलं मागे घेतली. अंजनाने माझी अवस्था पाहिली आणि पुढे येऊन म्हणाली, की "काय झालं?" मी फक्त एवढंच म्हणाले, की "मला परत जायचंय." आता आम्ही दोघी मॉलमधून पटकन बाहेर पडलो. माझा श्वास बेचैन झाला होता. डोळ्यांसमोर अजयचा बदललेला चेहरा होता. ते हसणं जे मी महिन्यांपासून पाहिलं नव्हतं, आज एका मागे लपलेल्या मुलीशी जोडल्या गेलं होतं. रिक्षात बसताना अंजना हळूच म्हणाली, की "मला वाटतं हे तेच ज्याबद्दल
मी सांगितलं होतं की पुरुष गप्पपणे सगळं बदलतात आणि बायकोला कळतं तेव्हा सगळं हातातून निघून गेलेलं असतं. मी काही बोलले नाही, फक्त खिडकी बाहेर झपाट्याने जाणारी झाडं पाहत राहिली. घरी पोहोचून मी दार बंद केलं, पडदे टाकले आणि बेडवर बसले. माझ्या हातात ती साडी होती जी मी दुकानातून उचलली होती, पण आता तिच्याकडे पाहण्याचीही इच्छा नव्हती. अंजना गप्पपणे माझ्या जवळ बसली. मग म्हणाली की तू म्हणायचीस ना, तुझा नवरा असं करू शकत नाही. आता तू स्वतः पाहिलंस. त्याच्यासोबत एक तरुण मुलगी होती. तिचा चेहरा झाकलेला होता, पण तिचा अंदाज सगळं सांगत होता. मी डोकं खाली घातलं. ती मुलगी खूप खुश होती. जणू अजय तिच्यासाठी सगळं काही होते. अंजनाच्या आवाजात दुःख नव्हतं, सत्य होतं. ती म्हणाली की हे पुरुष, समाज आपलं वय, आपली बायको, आपली निष्ठा सगळं विसरतात. जिथे त्यांना आनंद मिळतो तिथे ते जातात. रात्र झाली होती. अजय अजून परत आले नव्हते. मी फोन उचलला, मग ठेवला, पुन्हा उचलला. नंबर डायल केला, पण शेवटच्या क्षणी फोन कट केला. काय विचारायचं त्यांना? मॉलमध्ये काय करत होते? आणि ती मुलगी कोण होती की इतक्या उशिरा घरी का आली? प्रश्न माझ्या घशात अडकले होते. जेव्हा अजय उशिरा घरी आले, मी दाराच्या आडून त्यांना पाहत होते. त्यांच्या हातात शॉपिंग बॅग्स होत्या. कदाचित माझ्यासाठी, कदाचित नाही. त्यांच्या चेहऱ्यावर तीच रंगत होती जी मी मॉलमध्ये पाहिली होती. मी दार उघडलं आणि माझ्या खोलीचं दार बंद केलं. अजयला कळलंच नाही की मी जागी आहे की झोपलेली. कदाचित त्यांना फरकही पडत नव्हता. आणि ती रात्र खूप लांब होती. माझे अश्रू उशीवर नाही तर मनात शोषले गेले होते. आणि मनात फक्त एकच गोष्ट घुमत होती की तो अजय, जो कालपर्यंत फक्त माझा होता, आज कोणाच्या तरी सोबत आनंद विकत घेत होता. या किस्स्यानंतर मी काही दिवस स्वतःला पूर्ण वेगळं केलं. घरची कामं तशीच चालू राहिली. जेवण बनवायचं, साफसफाई व्हायची. पण माझ्या डोळ्यांनी माझ्या अस्तित्वाची कमतरता रोज मोजली. ते आधीसारखे खुश मिजाज नव्हते. ना जास्त वेळ घरी घालवायचे. नेहमी म्हणायचे की ऑफिसला उशीर होईल. जागू नको, माझी वाट पाहू नको. एके दिवशी सकाळी लवकर उठले, तयार झाले आणि नाश्ता न करता बाहेर निघाले. मी विचारलं की चहा तरी प्या कमीत कमी. ते म्हणाले की नाही, आज लवकर निघायचंय. 2 दिवसांसाठी बाहेर जातो. एक महत्वाची मीटिंग आहे. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि विचारलं की कुठे जाताय? ते म्हणाले की मेरठला जातोय. ते बूट घालत होते आणि म्हणाले की काल रात्री अचानक ऑफिसमधून कळलं की माझ्यासोबत एक सहकारीही येतोय. मी कोणताही प्रश्न विचारला नाही, ना कोणता आक्षेप घेतला. फक्त गप्पपणे डोकं हलवलं. दार बंद झालं आणि ते निघून गेले. पण मला माहित होतं की ते खोटं बोलताय. एका दिवसाआधी मॉलमधलं ते दृश्य माझ्या डोळ्यांसमोर अजूनही फिरत होतं. ती मास्क घातलेली मुलगी, अजयचं हसणं आणि शॉपिंग बॅग्स सगळं. आणि आज त्यांचा असा अचानक प्रवास, सगळं जोडलं गेलं होतं. दुपारी अंजना आली, तिच्या हातात पक्वान्न होतं. तिने दार बंद करताच विचारलं की तुझा नवरा अजय साहेब कुठे आहे? मी म्हणाले की सांगून गेले 2 दिवसांसाठी मेरठला जात आहे. अंजनाने जणू माझं बोलणं दुर्लक्षित केलं. ती म्हणाली की तू फोन केला नाहीस? मी म्हणाले की ते स्वतः फोन करतात, जेव्हा त्यांना वेळ असतो. अंजनाने माझ्याकडे एक खोल नजर टाकली आणि म्हणाली की माझं ऐक, तू त्यांना थेट विचारलं पाहिजेस. पुरुष एकदा लपवायला लागले की ती सवय बनते. मी विषय बदलला. मी म्हणाले की काय आणलंयस? ती म्हणाली की हो, गरम गरम पक्वान्न बनवले. तुझ्यासाठीही आणलंय. ती सोफ्यावर बसली. मग म्हणाली की पहा बाई, तुझं मन अजूनही अजयवर विश्वास ठेवून बसलंय. संध्याकाळी अजयचा फोन आला नाही. मी पुन्हा फोन लावला. दोन्ही वेळा बिझी जात होता. रात्र होताच मी मेसेज पाठवला की ठीक आहात ना? जेवणाचा वेळ होतोय. फोन करा. त्यांनी रात्री 11 वाजल्यानंतर फोन केला. त्यांचा आवाज थकलेला होता. म्हणाले की आता हॉटेलवर पोहोचलो. ट्रॅफिक खूप होतं. फोन चार्ज नव्हता. मी म्हणाले ठीक आहात ना? ते म्हणाले की हो, सगळं ठीक आहे. तू काळजी करू नको. फोन बंद झाला. तेव्हा माझी नजर मोबाईलच्या स्क्रीनवर खेळली होती. दुसऱ्या दिवशी मी स्वतःला व्यस्त ठेवलं. पण जसजशी संध्याकाळ जवळ यायला लागली, तसं मन धडधडायला लागलं. अजयकडून कोणतीही खबर नव्हती. अंजना पुन्हा आली. यावेळी ते काहीतरी ऐकून आली होती. ती म्हणाली की काल मी शॉपिंग मॉलला गेले होते माझ्या वहिनीसोबत. तिथे मी अजयला पाहिलं.
हे ऐकून माझ्या हातातला चहाचा कप छलकला आणि ती म्हणाली की त्यांच्यासोबत तीच मार्क्सवाली मुलगी होती जी त्याच्यासोबत त्या दिवशी होती. अजयने काउंटरवरून काही सोन्याच्या अंगठ्या खरेदी केल्या. त्या मुलीला दाखवून मी माझ्या हातांच्या बोटांकडे पाहिलं. अंजनाने सांगितलं की तू तुझ्या नवऱ्याशी बोललीस? मी म्हणाले की नाही. अंजनाने सांगितलं की तुझा नवरा मला पाहून घाबरला आणि तिथून लगेच निघून गेला. माझ्यासाठी आता नकार शक्य नव्हता. आता ती शंका नव्हती तर सत्य बनली होती. रात्री मी अजयला फोन लावला आणि विचारलं की कुठे आहात तुम्ही? ते म्हणाले की सांगितलं होतं ना की मेरठला आहे. उद्या रात्री परत येईल. मी गप्प राहिले. मग हळूच म्हणाले की तुम्ही दुसरं लग्न केले. दुसऱ्या बाजूला शांतता पसरली. मी म्हणाले की अजय, तुम्ही काही बोलत का नाही? त्यांनी फक्त एवढंच बोलले की आता तुझ्याशी बोलणं शक्य नाही. मी फोन बंद केला, डोळे बंद केले तेव्हा एक एक दृश्य डोळ्यांसमोर फिरलं. तो दिवस, ती मुलगी, माझ्या नवऱ्याचं हसणं आणि अंजनाच्या गप्पा आणि सगळ्यात महत्वाचं माझा तो विश्वास जो आता तुटून चुरा झाला होता. अंजनाचा आवाज मनात घुमत होता की पुरुष गप्पपणे सगळं बदलतात आणि बायको फक्त पाहत राहते. त्या रात्री मी सारी रात्र काही विचारलं नाही. फक्त ठरवलं की आता मी गप्प बसणार नाही. आणि माझा नवरा जो माझ्या विश्वासाचा आधार होता, तो आता माझ्या प्रश्नांच्या कक्षेत आला होता. 2 दिवसांनी दार वाजलं. मी अंगणात कपडे टाकत होते. हात झटकले आणि दाराकडे गेले. समोर अजय उभे होते. त्यांच्या सोबत एक मुलगी होती. आज त्या मुलीच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. त्या मुलीच्या हातात एक छोटी बॅग होती. तिची नजर खाली होती. अजयने माझ्याशी नजर भेटवली नाही. फक्त हळूच म्हणाले की ही माझ्या सोबत राहणार. मी तुला सगळं समजावून सांगेन. आता फक्त आत ये. हे सगळं पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पण चेहऱ्यावर शांततेची चादर ओढून मी बाजूला झाले. ते दोघं आत आले. मी गप्पपणे खोलीच्या एका कोपऱ्यात उभी राहिले. अजयने काही वेळ माझ्याकडे पाहिलं नाही. संध्याकाळपर्यंत ती मुलगी माझ्यासोबत स्वयंपाकघरात होती. काही बोलली नाही. फक्त डोळ्यांनी इशाऱ्याने विचारायची. मी भांड्यात जेवण बनवलं आणि गप्पपणे सगळं काम करत राहिले. अजयसाठी ताट सजवत टेबलावर ठेवत होते. ते येऊन बसले आणि त्यांच्यासोबत ती मुलगीही. दोघं जेवायला लागले. जणू हे सगळं खूप साधं आहे. मी पहिल्यांदा विचार केला की कदाचित खरंच आता हे सगळं साधं होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वयंपाकघरात चहा बनवायला गेले. तेव्हा ती मुलगी आधीच तिथे होती. गप्पपणे चुलीवर दूध ठेवलं होतं. मी काही बोलले नाही. फक्त परत फिरले. खोलीत येऊन गप्पपणे खिडकी जवळ बसले. बाहेरची उजेड आत येत होती. मला वाटत होतं की जणू अंधार वाढलाय. अजय आता जास्त वेळ तिच्या सोबत घालवायची. स्वयंपाकघरात हसत हसत काही बोलायची. मी बाजूने निघून जायचे, पण आता मला जाणवायचं की मी या घरात फक्त पाहुणी बनले आहे. अशी पाहुणी जिची किंमत या घरात आता संपली आहे. एके दिवशी दुपारी ती मुलगी रिया माझ्या खोलीत आली. तिच्या हातात चहाची ट्रे आणि बिस्किट होती. हलक्या आवाजात ती म्हणाली की तुम्ही दुपारचा चहा पिला नव्हता. मी आणलाय. मी हाताने इशारा केला, ठेव. ती ट्रे ठेवून निघाली. मग थांबली. ती म्हणाली की मी तुमच्याकडून काहीच हिसकावलं नाही. मी रियाकडे पाहिलं. काही बोलले नाही. कारण मला माहित होतं की ज्याच्याकडे प्रेम आहे त्याला काही हिसकावण्याची गरज नसते. एके दिवशी माझ्या बहिणीची मुलं आली. अजयने त्यांच्याशी नेहमीप्रमाणे प्रेमाने भेट केली. पण त्यांच्या अंदाजात तो या आधीचा उत्साह नव्हता जो मी पाहिला होता. रिया मुलांशी मिळून मिसळली होती. ती त्यांच्यासोबत केक बनवायची, गोष्टी सांगायची आणि शेवटी त्यांना खेळणीही द्यायची. माझ्या भाच्याने येऊन सांगितलं की आंटी, ती नवीन आंटी तर खूप छान आहे. तिने मला गोष्टही शिकवली. मी हसले, पण मनात काहीतरी टोचलं. माझं स्वतःचं अस्तित्व जणू हळूहळू मिटत होतं. सकाळी नाश्त्यानंतर अजय जेवणाच्या टेबलावर बसले आणि म्हणाले की आता घरची कामं तुम्ही दोघींनी वाटून घ्यायची. एकच्या वर ओझं पडता कामा नये. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांची नजर वृत्तपत्रावर होती. ते असं बोलत होते जणू ऑफिसात सहकार्याला आदेश देत आहेत. रिया, जी आता त्यांच्यासाठी सगळं काही होती, गप्पपणे भांडी उचलून स्वयंपाकघरात गेली. मी उत्तर दिलं नाही, ना मान हलवली. पण मला माहित होतं की जर मी गप्प राहिले तर काही दिवसात या घराची छतही माझ्या डोक्यावरून निघून जाईल. घटस्फोटाचा शब्द आता अजयच्या डोळ्यात लपला होता. अजून तोंडावर यायची वेळ आली नव्हती. म्हणून दुसऱ्या दिवशी मी झाडू उचलला.
स्वयंपाकघर, स्नानगृह, अंगणाची साफसफाई माझी जबाबदारी बनली. रिया सकाळी नाश्ता बनवायची. मी दुपारी साफसफाई करायची. संध्याकाळी ती चहा बनवायची आणि रात्रीचं जेवणही तीच बनवायची. कधी-कधी मीही जेवण बनवायची. अजयने वेळापत्रक बनवलं होतं. जणू आयुष्य ही ऑफिसची ड्युटी आहे. सुरुवातीचे दिवस मी फक्त शांतपणे काम करत राहिले. मनातलं ओझं शब्दात येत नव्हतं. प्रत्येक वेळी जमीन साफ करताना डोळ्यात जुन्या स्वप्नांच्या सावल्या उमटायच्या. जेव्हा माझा नवरा माझ्या हातातून झाडू घेऊन म्हणायचा की तू बस मी करतो. आता तोच नवरा खोलीत बसून मोबाईल पाहत राहायचा आणि मी कचऱ्याची पिशवी हातात घेऊन आत बाहेर धावत राहायची. एके दिवशी मी पाहिलं की रिया अजयची शर्ट प्रेस करत होती. अजय दाराजवळ उभे राहून हसत होते. माझी पाठ स्वयंपाकघराकडे होती, पण माझ्या डोळ्यांनी सगळं पाहिलं. संध्याकाळी त्या शर्टवर मी प्रेसचा गरम डाग लावला, हळूच सावधपणे, जेणेकरून कळणार नाही. अजयने सकाळी तोच शर्ट घातला आणि खोलीतून बाहेर निघताना म्हणाले की कळलंच नाही कशी जळाली. मी गप्प राहिले, पण मनात थोडं समाधान वाटलं. ती पहिली छोटीशी विजय होती, पण साधी होती. दुसऱ्या दिवशी मी जेवणात मीठ जरा जास्त टाकलं. रिया जेवणाच्या टेबलावर अजय सोबत बसली होती. दोघांनी जेवण सुरू केलं, पण अजय काही बोलले नाही. फक्त जेवण करत राहिले आणि नंतर पाण्याचा ग्लास पिऊन म्हणाले की आज जेवणात मीठ खूप आहे, पण चालायचं. टेस्ट बदलणंही गरजेचं आहे. तसंही जेवण खूप चविष्ट होतं. मी खोलीत येऊन दार बंद केलं. मला वाटत होतं जणू ते दोघं एकमेकांना पूर्ण समजायला लागले होते. मी आता या घरात फक्त काम करणारी एक व्यक्ती आहे. ती बायको, जी आता फक्त नावाची राहिली आहे. दुसऱ्या दिवशी रिया भांडी धुवून कपडे बदलायला गेली. मी तिची कपाट उघडली. अजयची नवीन प्रेस केलेली शर्ट काढली आणि त्यावर हळूच प्रेसचा डाग सोडला. मग शर्ट परत नीट ठेवली. जणू काही झालंच नाही. संध्याकाळी अजय ऑफिसवरून आले आणि ती शर्ट घालायला लागली. तेव्हा त्यावर एक धूसर डाग दिसला. ते म्हणाले की ही शर्ट कोणी ठेवली? रियाने पुढे येऊन सांगितलं की मी ठेवली. सकाळी प्रेसही केली होती. अजय म्हणाले की मग हा डाग कसा आहे? त्यांनी शर्ट काढून पलटवली. रिया गप्प उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ होता. मी गप्पपणे मागून सगळं पाहत होते. हा तर साधा किस्सा होता, पण मला वाटलं जणू मी आणखी एक पाऊल पुढे गेले. आता हा सिलसिला चालू झाला होता. कधी चहात साखर जास्त करायचे, कधी अजयच्या चपला कपाटामागे ठेवायचे, कधी त्यांच्या आवडीची धूप मुठी सूर्यप्रकाशात टाकायची. सगळं साधं होतं, पण प्रत्येक वेळी निशाणा तीच बनायची, जी आता माझ्या नवऱ्यासोबत माझ्या घरात राहत होती. एके दिवशी रिया स्वयंपाकघरात होती. मी भांडी धुत होते. ती हसत म्हणाली की आज तर चहा खूप मजेशीर झाला होता. अजयनेही तिच्या तारीफेत तारीफ केली. मी भांडी साबणात घालताना उतरले की कधी कधी मज्जा अशीच येऊन जाते, इरादा नसला तरी. ती क्षणभर थांबली, मग काही बोलली नाही. मला वाटलं की कदाचित तिला काही कळलं असेल, पण तीही कमी हुशार नव्हती. एके दिवशी मी पाहिलं की रिया अजयच्या खोलीत एक नवीन परफ्यूमचा डब्बा उघडत होती. तिने तो काही वेळ हातावर लावला आणि वास उमला. अजय जवळ बसून म्हणाले की हा तुझ्यावर खूप शोभेल. माझी उपस्थिती त्या क्षणी सफरच्या बरोबरीची होती. मी चहाचा कप घेऊन दाराजवळ उभी राहिली. मग कप टेबलावर ठेवून परत फिरले. आता बाप फक्त कमीपणा दाखवण्याची नव्हती. आता हा प्रश्न माझ्या सन्मानाचा आणि विश्वासाचा होता. मी जाणून होते की जर मी काही बोलले नाही, तर माझ्या नवऱ्याच्या मनातून माझी ओळख कायमची मिटेल. आणि कदाचित ती मिटण्याआधी मला या नव्या आयुष्याला हलवावं लागेल. खामोशीने बेआज, ज्याला मी हलवायला सुरुवात केली होती. कधी कधी अशा गोष्टी जास्त टोचतात, जेव्हा तुमचा शत्रू गप्पपणे हसत तुमच्या चाली निष्फळ करतो. माझे वार थांबले नव्हते, पण त्यांचा परिणाम दिसत नव्हता. एके दिवशी रियाने अजयसाठी त्याच्या आवडीचं जेवण बनवलं. तेव्हा मी मिठाच्या बरणीतून मीठ गुपचूप त्यात टाकलं. मीठ इतकं जास्त झालं की पहिला घास घेताच अजयचं तोंड जळायला हवं. ते दोघं जेवणाच्या टेबलावर बसले. अजयने पहिला घास घेतला, काही क्षण थांबले, मग दुसरा घासही घेतला. त्यानंतर कोणतेही भाव न दाखवता जेवण सोडून उठले. जेवणानंतर जेव्हा ते स्वयंपाकघरात गेले, मी गप्पपणे भांडी गोळा करत होते. रिया हळूच म्हणाली की मीठ काही जास्तच झालं होतं का? पण अजय काही बोलले नाही. मी भांडी धुताना म्हणाले की कदाचित जिभेची सहनशक्ती वाढली असेल. ती माझं बोलणं समजली की नाही मला माहित नाही. पण दुसऱ्या दिवशी ती पुन्हा तसंच जेवण बनवत होती.
यावेळी मी मिरचीच्या डब्यातून लाल मिरची पावडर काढून जेवणात टाकली. आज जेवणात मिरची तिखट होणं नक्की होतं. रात्रीचं जेवण तसंच परिणाम घेऊन आलं. अजयने आजही जास्त पाणी प्यायलं, पण एक शब्द बोलले नाही. कोणतीही तक्रार केली नाही. कोणताही शिकवा केला नाही. मला आश्चर्य वाटलं, की जो माणूस माझ्या थोड्याशा कमी मिठावरही म्हणायचा, की तुझं लक्ष कुठे असतं? तो आज सगळं गप्पपणे सहन करत होता. जणू जेवणाचा स्वाद आता त्याच्यासाठी काही अर्थ ठेवत नव्हता. एका संध्याकाळी ते रियासोबत बसून मोबाईलवर फोटो पाहत होते, हसत होते. मग म्हणाले, की हा फोटो हैदराबादचा आहे. खूप चांगला दिवस होता. रिया म्हणाली, की त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. कदाचित नव्यापणाची खुशी असेल. हे शब्द माझ्यासाठी मनावर तीर बनून लागले. मी स्वयंपाकघरात चहा बनवत होते. तेव्हा हात थरथरायला लागले. पण मी स्वतःला सावरलं. चहा ट्रेत ठेवला आणि गप्पपणे खोलीत आले. चहा ठेवताना अजयने फक्त एवढंच म्हणाले, की थँक यू. याआधी ते म्हणायचे, की तुझ्या हातचा चहा वेगळाच असतो. आता माझ्यासाठी फक्त थँक यू उरलं होतं. दुसऱ्या दिवशी मी त्यांचं घड्याळ लपवलं. त्यांनी घबराट न दाखवता शांतपणे दुसरं घड्याळ घातलं. मग मी त्यांच्या फाईलमधून एक महत्वाचा कागद काढला. ऑफिसवरून परत आल्यावर त्यांनी फक्त एवढंच म्हणाले, की कधी-कधी स्मरणशक्ती ही थकते. मी दररोज अजयला जुन्या अजयमध्ये शोधत होते आणि ते जणू माझ्यासाठी संपले होते. एके दिवशी जेव्हा ते मंदिरात बसून प्रार्थना करत होते, तेव्हा मी त्यांच्या समोर बसले आणि म्हणाले, की काही दिवसांपासून तुम्ही एकदाही विचारलं नाही, की घरात काहीतरी बदललं बदललं का वाटतंय? त्यांचे डोळे बंद होते. त्यांनी डोळे उघडून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, की बदललं तर आहे, पण फक्त गोष्टी नाहीत, माणसंही. आणि जेव्हा सगळं बदलतं, तेव्हा तक्रार करणं बिनमहत्वाचं असतं. मी विचारलं, की तुम्हाला जाणवत नाही, की घरात कोणीतरी तुमच्या गोष्टींना हात लावतंय, तुमची कामं बिघडवतंय? त्याने डोकं वर करून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, की जाणवतं. पण काही गोष्टी सहन केल्याने मन हलकं राहतं. प्रतिक्रिया दिल्याने नाती वाचत नाही, तुटतात. मी काही बोलू शकले नाही. अजय बदलले होते. इतके, की आता माझी कोणतीही चाल, कोणताही डाव त्यांच्यावर परिणाम करत नव्हता. ते गप्पपणे सगळं सहन करत होते. जणू माझा राग आता त्यांच्यासाठी इतका महत्वाचा नव्हता. कदाचित मी त्यांच्या जगातून इतकी बाहेर पडले होते, की माझी उपस्थिती आणि अनुपस्थिती यातला काही फरक मिटला होता. दिवस असेच निघत होते. घरची कामं, अजयची खामोशी आणि माझी बेआज हार सतत चालू होती. एके दिवशी दुपारी रिया माझ्या खोलीत आली. तिच्या हातात एक छोटा पांढरा डब्बा होता. तिच्या डोळ्यात एक विचित्र शराफत होती. जणू काही गुपित घेऊन आली आहे. ती म्हणाली, की मला काही सांगायचं आहे. जर तुम्हाला वाईट वाटलं नाही तर. मी तिच्याकडे पाहिलं. ती खुर्चीवर बसली आणि म्हणाली, की तुमचं आणि अजयचं जे काही आहे ते मी समजू शकते. मी तुमची जागा कधीच घेतली नाही आणि घेणारही नाही. मी गप्प राहिले. असे शब्द मी आधीही अनेकदा ऐकले होते. ती थोडा वेळ थांबली, मग हळूच म्हणाली, की जर तुम्ही मानलं तर मी तुम्हाला आई बनवू शकते. अचानक माझ्या हातातला मोबाईल खाली पडला. मी तिच्याकडे पाहिलं. बोलायला शब्द मिळाले नाही. फक्त एवढंच म्हणाले, की म्हणजे? ती म्हणाली, की जसं मी सांगते, जर तुम्ही मांडलं तर मी तो मार्ग वापरू शकते, ज्याने तुम्ही गरोदर राहाल. मी खुर्चीला घट्ट पकडलं. जणू तिथून खाली पडणार होते. डॉक्टरांनी तर सांगितलं होतं, की माझ्यासाठी आई होणं अशक्य आहे. पण ती म्हणाली, की मी याला शक्य करू शकते. तिच्या आवाजात विश्वास होता, जणू ती एखाद्या शास्त्रज्ञासारखी बोलत होती. मी म्हणाले, की "तू डॉक्टर आहेस का?" ती म्हणाली, की "नाही, पण मला माहीत आहे, की काय करायचंय." मी काही क्षण विचार केला. अजयचं बदलतं वागणं, त्याचं अंतर, माझी रिकामी गोद. जर यात काही आशा असेल, तर का नाही? मी हे करून पाहावं. काही वेळाने मी डोकं हलवलं. ती हसली आणि म्हणाली, की "पण एक अट आहे. मी जे देईन, ते तुम्ही दररोज रात्री वापरायचं आणि काही विचार करू नका." मी तिच्या डोळ्यात पाहिलं. चालाकी होती की दया? समजलं नाही. मी म्हणाले, की "ठीक आहे." त्या रात्री ती माझ्या खोलीत आली. तिच्या हातात एक छोटीशी शिशी होती. खुशबू इतकी तीव्र होती, की दार उघडताच खोलीत महक पसरली. ती म्हणाली, की "हा इत्र आहे. फक्त नाभीवर लावायचं. मी स्वतः लावून देईन. तुम्ही फक्त झोपा." मी चादर ओढली आणि ती जवळ आली. बोटावर इत्र लावून तिने माझ्या नाभीवर स्पर्श केला. ती म्हणाली, की "डोळे बंद करा." मी डोळे बंद केले. काही क्षणानंतर जणू काही झालंच नाही. फक्त गडद झोपेची लहर आली आणि मग काही आठवत नाही. दुसऱ्या सकाळी मी जागी झाले, तेव्हा शरीरात जडपणा होता.
पण रात्रीचं काही आठवलं नाही. रिया नाश्ता बनवून तयार होती आणि अजय नेहमीप्रमाणे जेवणात व्यस्त होते. दुसरी रात्री पुन्हा तसंच झालं. इत्र, खुशबू आणि झोप. तिसऱ्या दिवशी मी तिला विचारलं, की "हा इत्र कशाचा आहे?" ती म्हणाली, की "हा फक्त खुशबू आहे, झोप येण्यासाठी. तुम्हाला आरामाची गरज आहे." तिने ती शिशी उशीखाली लपवली. मी काही बोलले नाही. एक आठवडा निघून गेला. झोपेची अवस्था वाढत होती. दिवसभर चक्कर यायची. भूक कमी झाली होती. पण ती म्हणायची, की "हे सगळं याच कामाचा भाग आहे. काळजी करू नका." मी स्वतःला समजावलं, की जर याचा परिणाम तोच असेल, ज्याची मला वर्षानुवर्ष इच्छा होती, तर काही दिवसांचा त्रास काय बिघडवणार? एके दिवशी अजय आले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, की "तब्येत ठीक आहे ना तुझी?" मी म्हणाले, की "नाही. काही दिवसांपासून जड वाटतंय, झोप जास्त येते." त्यांनी माझी मनगट पकडली आणि म्हणाले, की "चल डॉक्टरकडे जाऊया." रियाने क्षणभर नजर खाली ठेवली. मग काही बोलली नाही. डॉक्टरच्या खोलीत आम्ही दोघं गप्प बसलो होतो. अजयच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि आश्चर्याचे भाव होते आणि मी माझी नजर टेबलाच्या काठावर खेळून बसले होते. डॉक्टरांनी रिपोर्ट टेबलावर ठेवली आणि हळूच म्हणाले, की "अभिनंदन, तुम्ही गरोदर आहात." खोलीत क्षणभर शांतता पसरली. अजयने माझ्याकडे पाहिलं, मग डॉक्टरकडे, पुन्हा माझ्याकडे. त्यांच्या चेहऱ्यावर एक अशी हैराणी होती, जणू कोणीतरी वर्षांनंतर हरवलेलं दार उघडलं होतं. डॉक्टरांनी पुष्टी केली, की मी गरोदर आहे. तेव्हा खोलीतली ती शांतता जणू एका नव्या वादळाची चाहूल होती. अजयने पुन्हा विचारलं, की "खरंच?" डॉक्टरांनी होकारार्थी मान हलवली आणि सांगितलं, की "हो, नक्कीच. पण पुढचे 2 महिने खूप महत्त्वाचे आहेत. काळजी घ्यावी लागेल." घरी परतताना अजय गप्प होते. त्यांची नजर कधी खिडकीबाहेर तर कधी कारच्या डॅशबोर्डवर. मी काही बोलले नाही. पण मनात एक हलकीशी आशेची किरण उमटत होती. कित्येक वर्षानंतर माझं हृदय पुन्हा धडकत होतं. जणू एखाद्या नव्या आनंदाच्या अपेक्षेने. घरी पोहोचताच अजयने माझ्यासाठी दार उघडलं आणि थांबले. मी आत गेले तेव्हा ते मागे आले आणि म्हणाले, की "तू आराम कर, मी पाणी आणतो." हे शब्द मला कित्येक वर्षानंतर ऐकायला मिळाले. रात्रीच्या जेवणावेळी त्यांनी स्वतः माझ्या ताटात जेवण वाढलं. रियाने कमी मिरचीचं जेवण बनवलं होतं. ती समोर गप्पपणे बसली होती. तिची नजर खाली. अजयने माझ्याकडे पाहून सांगितलं, की "डॉक्टर म्हणाले खट्ट-मिठ्ठ खाणं टाळायचं." मी फक्त मान हलवली. ते पुढे म्हणाले, की "उद्यापासून मी तुझ्यासाठी फळं आणतो. सफरचंद, केळी आणि तुला काय हवं ते सांग." खोलीत शांतता पसरली. रिया जी रात्री अजयसोबत वेळ घालवायची, ती आता जणू एक नाटक बनली होती. मी पहिल्यांदा अजयला माझ्या जवळ जास्त वेळ बसलेलं पाहिलं. ते माझी विचारपूस करायचे, दुपारी फोन करायचे, संध्याकाळी लवकर घरी यायचे. कधी फळं, कधी दूध घेऊन यायचे. जो अजय कित्येक महिने माझ्या खोलीत पाऊल ठेवायचा नाही, तो आता दररोज रात्री माझ्या जवळ बसायचा. एके दिवशी दुपारी मी अंगणात झाडांना पाणी घालत होते. तेव्हा अजय आले. त्यांच्या हातात एक पुस्तक होतं. ते म्हणाले, की "हे तुझ्यासाठी. गरोदरपणात काय खावं, काय करावं, सगळं यात आहे." मी इंटरनेटवर वाचलं. मला वाटलं, की तुलाही माहीत असायला हवं. मी पुस्तक हातात घेतलं आणि मन जणू मऊ झालं. ती छोटी-छोटी क्षणं, जी कित्येक वर्ष गायब होती, परत यायला लागली. संध्याकाळी मी स्वयंपाकघरात काही बनवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा अजय आले आणि म्हणाले, की "काय करतेस? तुला तर आराम करायला हवा." मी म्हणाले, की "फक्त थोडी डाळ बनवते." त्यांनी सांगितलं, की "सोड, रिया बनवेल, तू बस. मी तुझ्यासाठी चहा बनवतो." मी त्यांच्या हातात चहाचं भांडं पाहिलं. ते दृश्य, जो याआधी साधं वाटायचं, आता नवं वाटायला लागलं. रिया काही दिवसांपासून गप्प राहायला लागली होती. ती आधीप्रमाणे अजयशी बोलायची नाही. ना जास्त वेळ त्याच्या सोबत बसायची. मी तिला अनेकदा दारामागून मला पाहताना पकडलं. पण तिच्या डोळ्यात एक विचित्र समाधान होतं. जणू तिला माहीत होतं, की हे सगळं फक्त काही काळासाठी आहे. कदाचित तिला पुढे काय होणार आहे याची जाणीव होती. एका रात्री मी झोपायला तयार होत होते. तेव्हा अजय माझ्या जवळ बसले आणि हळूच म्हणाले, की "मी कधी विचार केला नव्हता, की असं शक्य होईल." मी म्हणाले, की "मीही कधी असा विचार केला नव्हता." ते म्हणाले, की "कधी-कधी वाटतं, वरचा माणूस आपली उशिरा ऐकतो, पण ऐकतो नक्कीच." मी काही बोलले नाही, फक्त डोळे बंद केले. आता अजय रोज बदलत होते. जो याआधी मोबाईलमध्ये व्यस्त असायचा, तो आता माझ्यासाठी वेळ काढायला लागला. जी दुसरी बायको होती, तिच्यासाठी आता लक्ष द्यायचा नाही. मला महत्त्व द्यायला लागला होता.
मी एकदा त्यांना कपाटातून जुन्या बेबी कपड्यांचा गठ्ठा काढताना पाहिलं, जे मी कित्येक वर्षांपूर्वी बाजारातून खरेदी करून जपून ठेवले होते. मी विचारलं, की "हे तुम्ही आत्ता काढताय?" ते म्हणाले, की "असंच मनात आलं. स्वप्नांना प्रत्यक्षात आलं, की उशीर करायचा नाही." मी मनातल्या मनात प्रार्थना केली, की हा वेळ इथेच थांबावा. हे क्षण इथेच थांबावेत. एका सकाळी अजयने नाश्त्याच्या टेबलावर माझ्यासाठी फळं आणि ज्यूसचा ग्लास ठेवला आणि म्हणाले, की "आता तू फक्त तुझीच नाही, तर दुसऱ्या कोणाचीही जबाबदारी आहेस." रिया, जी अजयच्या बाजूला बसली होती, ती हलकेच हसली. पण तिच्या डोळ्यात तो या आधीचा भाव नव्हता. मला वाटायला लागलं, की कदाचित मी पुन्हा महत्वाची झाले आहे. पण मनात कुठेतरी एक खळबळ होती, की हे सगळं इतकं सोपं असू शकत नाही. कुठेतरी काहीतरी लपवलेलं आहे. गरोदरपणाचा दुसरा महिना सुरू झाला होता. पण माझ्या शरीरावर थकवा तसाच कायम होता. अजय आता माझ्या काळजीत दिवस-रात्र व्यस्त झाले होते. पण माझ्या डोळ्यांसमोर काही प्रश्नांचे धुके होते, जे साफ होत नव्हते. दररोज रात्री रिया माझ्या खोलीत यायची, तीच जुनी शिशी घेऊन आणि इत्र माझ्या नाभीवर लावून म्हणायची, की "आता झोपा." सुरुवातीला हे सगळं स्वीकारणं सोपं होतं. पण जसजसे दिवस गेले, तसं माझ्या मनात काही गोष्टी वारंवार यायला लागल्या. हे इत्र फक्त झोप का आणतं? झोपताना माझं सगळं शरीर इतकं बधीर का होतं, की डोळे उघडण्याची ही जाणीव राहत नाही. अजय कधी येतात, कधी जातात, मला काही का आठवत नाही. एका रात्री मी ठरवलं, की मी कपाटातून रुई काढली आणि नाकात अडकवली. इतकी खोल, की त्या इत्राचा वास माझ्या नाकापर्यंत पोहोचू नये. रिया नेहमीप्रमाणे माझ्या खोलीत आली. हळूच विचारलं, की "आज तुमची तब्येत कशी आहे?" मी म्हणाले, की "ठीक आहे, फक्त थकवा आहे." ती म्हणाली, की "आजचाही दिवस खास आहे. इत्र विसरू नका." मी बेडवर झोपले. तिने इत्र लावलं आणि मग ती वळली. मी हळूच डोळे उघडले. खोलीतली प्रकाश कमी होती, पण मला पूर्ण जाणीव होती. ती बाहेर गेली आणि मी दबक्या पावलांनी दारापर्यंत गेले. दारातून डोकावून पाहिलं. ती अंगणात गेली होती. मी गप्पपणे अंधाऱ्या खोलीत लपले. काही क्षणानंतर एक सावली अंगणातल्या भिंतीजवळून आत आली. तो एक तरुण मुलगा होता. बारीक आणि त्याचा चेहरा मी पहिल्यांदा पाहिला. तो रियासमोर उभा राहून काही बोलत होता आणि ती मान हलवत होती. त्याचा आवाज कमी होता, पण काही शब्द माझ्या कानांपर्यंत पोहोचले. "सगळं ठीक चाललंय ना? कोणाला शंका तर नाही ना अजून?" ती म्हणाली की "नाही, फक्त काही दिवस." हे ऐकून मी स्वतःला भिंतीला टेकवलं. माझा श्वास उखळायला लागला, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं. मग तो मुलगा भिंत फलांडून निघून गेला आणि रिया हळूच खोलीत परत आली. मी बेडवर झोपले, डोळे बंद केले. श्वास हळूहळू घेत होते. तिने दबक्या पावलांनी येऊन ती शिशी कपाटात ठेवली आणि गप्पपणे तिच्या खोलीत गेली. मी नाकातली रुई काढली आणि सारी रात्र जागत राहिली. अजय खोलीत आले की नाही मला कळलंच नाही. मी दार आतून बंद केलं होतं. दुसऱ्या सकाळी अजयची तब्येत ठीक नव्हती. ते नाश्ता न करता खोलीत पडून होते. त्यांचं शरीर कमजोर, चेहऱ्यावर थकवा, डोळे जड. मी विचारलं की काय झालं? ते म्हणाले की झोप नीट झाली नाही, शरीर जड आहे. मी म्हणाले की तुम्ही काही खाल्लं? ते म्हणाले की नाही. रात्रीपासून एक विचित्र बेशुद्धी वाटते. हे ऐकून मला धक्का बसला. मी विचारलं, "तुम्हालाही कोणी इत्र लावतं का?" ते म्हणाले, की "काय? नाही." आणि फक्त एवढंच म्हणाले, की "तू तुझ्या खोलीत जा आणि आराम कर." मला कळलं, की फक्त मीच नाही, तर अजयही कोणत्यातरी गुप्त डावपेचाचा भाग आहे. त्या रात्री मी सावधपणे त्यांच्या खोलीकडे गेले. पूर्ण अंधार होता. फक्त हलकीशी प्रकाशाची रेषा. अजय बेडवर पडले होते, पूर्ण बेशुद्ध. त्यांचा चेहरा शांत होता, जणू काही नशेत. रिया खोलीत नव्हती. मी हळूच तिच्या कपाटाकडे गेले आणि तीच शिशी काढली, जी मला झोपेच्या दुनियेत घेऊन जायची. शिशीवर काही लिहिलेलं नव्हतं, पण त्याचा वास स्पष्टपणे काहीतरी विचित्र होता. हा फक्त इत्र नव्हता, काहीतरी वेगळंच होतं. मी ती शिशी कपड्यांखाली लपवून माझ्या खोलीत आणली आणि ठरवलं, की उद्या ही लॅबोरेटरीत नेईन. मी आता कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. सकाळी रिया नेहमीप्रमाणे नाश्त्याच्या टेबलावर होती. अजय गप्पपणे बसले होते, थकलेल्या अवस्थेत. मी म्हणाले, की "आज ऑफिसला नाही जाणार?" ते म्हणाले, की "नाही, कदाचित ताप आहे." रियाने गप्पपणे पाण्याचा ग्लास पुढे केला. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिला कळलं होतं, की मी काहीतरी जाणली आहे. पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होतं. त्या दिवशी पहिल्यांदा अजय दुपारी खोलीत झोपले होते आणि मी शहरातल्या एका जुन्या ओळखीच्या डॉक्टरकडे
ती शिशी घेऊन गेली. लॅबोरेटरीत ती जमा केली आणि सांगितलं की यात कसलीही मिलावट आहे का तपासा. पूर्ण टेस्ट रिपोर्ट हवी. त्या रात्री रिया माझ्या खोलीत आली नाही. कदाचित तिला कळलं होतं की काहीतरी बदललं आहे. मला माहित होतं की या घरात पडद्यामागे एक खेळ चालू आहे, ज्यात मी आणि माझा नवरा दोघंही मोहरे आहोत. पण आता मी मोहरा राहणार नव्हते. दुसऱ्या सकाळी रिपोर्ट तयार होती. मी लॅबोरेटरीत पोहोचले तेव्हा टेबलावर एक पांढरा लिफाफा होता. केमिस्टने गंभीर चेहरा करून मला बसवलं आणि सांगितलं की तुम्ही जी शिशी दिली त्याचं पूर्ण केमिकल विश्लेषण केलं आहे. मी गप्पपणे मान हलवली. ते म्हणाले की यात नार्कोटिक सेडेटिव्ह आहे. एक असा वास जो इतराच्या स्वरूपात मेंदूवर परिणाम करतो. याचा वापर करणारा लगेचच बेशुद्ध होत नाही, पण गाढ झोपेत जातो. जाणीव आणि स्मरणशक्ती जवळ-जवळ बंद होते. हे ऐकून माझं शरीर थरथरलं. मी विचारलं की याचा उपयोग कशासाठी होतो? ते म्हणाले की सामान्यतः असं कॉम्बिनेशन बेकायदा कामांसाठी वापरला जातो. जिथे लोकांना बेशुद्ध ठेवून त्यांच्यासाठी काही करून घेतलं जातं, ज्यांची त्यांना जाणीव नसते. हे हॉस्पिटलमध्ये नाही तर गुन्ह्यासाठी वापरलं जातं. मी लिफाफा हातात घेऊन बाहेर पडले, तेव्हा जमीन हादरत होती. घरी परत येऊन मी थेट माझ्या खोलीत गेले. दार बंद केलं आणि खुर्चीवर बसले. माझं हृदय जोरजोरात धडकत होतं. मनातलं सगळं विखुरलं होतं. पण आता स्पष्ट होत होतं. अजय घरी नव्हते, कदाचित बँकेत गेले होते. मी संधीचा फायदा घेऊन ती शिशी आणि रिपोर्ट त्यांच्या ड्रॉवरमध्ये ठेवली. वर एक छोटीशी चिठ्ठी लिहिली की हा वास नव्हता, सत्याचा विष होता. संध्याकाळी अजय परत आले, खूप थकलेले. नेहमीप्रमाणे खोलीत आले, तेव्हा ते थक्क झाले. एका तासानंतर घरातली प्रत्येक खोली शांत झाली होती. रिया कुठेच दिसत नव्हती. मी खोलीतून बाहेर पडले आणि घराचा आढावा घेतला. तिचे कपडे, चप्पल आणि कपाटातलं तिचं महत्वाचं सामान गायब होतं. अजय समोरच्या सोफ्यावर बसले होते. हातात तीच लॅबोरेटरी रिपोर्ट आणि शिशी. त्याने थकलेल्या आवाजात सांगितलं, ती गेली. मी हळूच उत्तरले की एकटी गेली नाही. तुला कल्पना आहे? तुझी तिजोरी ही रिकामी आहे. त्यांनी चकित होऊन माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले की याचा अर्थ काय? मी म्हणाले की तुझ्या मौल्यवान घड्याळ, दागिने आणि सगळी रोकड लंपास झाली आहे आणि कदाचित त्यापेक्षा महत्वाचं काहीतरी. मी रिपोर्टचा दुसरा पान त्यांच्याकडे पुढे केला. तिथे स्पष्ट लिहिलं होतं की सब्जेक्ट फर्टिलिटी टेस्ट, एझोस्पर्मिया, पूर्ण बांझपणा. अजयने कागदांकडे पाहिलं. मग मागे टेकले आणि म्हणाले की हे कसं शक्य आहे? मी कधीच टेस्ट केली नाही. मी थंड शब्दात म्हणाले की हो, तीच तुझी चूक होती. तू कधीच खरी अडचण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस. 15 वर्ष तू माझ्या खामोशीला माझी कमजोरी समजलंस. ते काही बोलू शकले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरून लज्जा ओसंडत होती. खोलीत काही काळ शांतता पसरली. मी कपाट उघडलं आणि एक जुना अल्बम काढला, जो अजयने आमच्या लग्नाच्या वेळी बनवला होता. ज्यात आमच्या जुन्या आठवणी होत्या. मी म्हणाले की तुला आठवतंय का? तू म्हणायचास की हे फोटो कधी बदलणार नाही. अजयने मान खाली घातली. मी पुढे म्हणाले की हेही ऐक की माझ्या पोटातलं मूल तुझं नाही आणि आता तू काहीही कर, हे सत्य बदलणार नाही. अजयचे डोळे आश्चर्याने विस्फारले, जणू ते पाषाणवत झाले. त्यांनी अविश्वासाने विचारलं की तू हे काय बोलतेस? मी म्हणाले की ती मुलगी जी तू तुझी बायको बनवून या घरात आणलीस, ती तुला लाचार, गरीब आणि संस्कारी वाटली. ती एका डॉक्टरशी मिळून काम करत होती. तू आणि मी एका प्रयोगाचा भाग होतो. अजयने हाताने चेहरा झाकला. कदाचित पहिल्यांदा त्यांना त्यांच्या पुरुषत्वाच्या अभिमानामागचं सत्य कळालं. ते म्हणाले की आणि तुला सगळं माहीत असूनही तू का काही बोलली नाहीस? मी म्हणाले की कारण माझ्याकडे वाचवण्यासारखं काहीच नव्हतं अजय, आणि तुझ्याकडे हरवण्यासारखं काहीच नव्हतं. खोलीतली शांतता अजयला तोडत होती. ते भिंतीला टेकून बसले, जणू त्यांचं सगळं शरीर ओझं बनलं होतं. मी हळूच माझा पदर घेतला आणि दाराकडे निघाले. त्यांनी विचारलं की कुठे चाललीस? मी म्हणाले की हे जाणून घ्यायला की माझ्या शरीरात वाढणारा जीव कोणाचा आहे आणि सत्य कितीही कटू असलं तरी सत्यच राहतं. दारावर थांबून मी शेवटचं अजयकडे वळून पाहिलं. तो अजय नव्हता ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं. तो आता खामोश आणि आतून रिकामा झाला होता. मी बाहेर पडले, दार बंद झालं आणि मागे राहिली ती कहाणी, जिचा अंत किती तीव्र होता, पण आता पूर्णपणे स्पष्ट होता. अजय एकटे राहिले त्या घरात, ज्याची पायाभरणी रियाच्या खोट्यावर झाली होती. ती मुलगी आणि तिचा साथीदार गायब झाले होते. त्या मुलीने माझ्या नवऱ्याला गोड बोलण्यात फसवलं होतं.
तिने आपली मजबुरी सांगून अजयला असह्य बनवलं होतं. ती त्यांना म्हणायची की मी तुला मुलाचा आनंद देऊ शकते. अजयला मुलाची हौस होती म्हणून त्यांनी तिच्याशी लग्न केलं. ती बाहेर भेटताना आपला चेहरा लपवायची जेणेकरून कोणी तिला ओळखू नये. कारण तिने याआधीही अनेक घरं उद्ध्वस्त केली होती. मी फक्त एवढंच म्हणेन की जर अजयने वेळेवर टेस्ट केली असती तर कदाचित माझ्या आयुष्याचा पाया खोट्यावर उभारला गेला नसता. अजयला नेहमी वाटायचं की कमी माझ्यात आहे, त्यांच्यात नाही. या कहाणीतून आपल्याला एक धडा मिळतो की कोणत्याही नात्यात फक्त एकट्याची त्यागाची भावना पुरेशी नसते. सत्य आणि जबाबदारी दोन्हीकडून हवी. समाजात निसंतानपणा फक्त स्त्रियांचीच समस्या नाही, तर पुरुषांचीही असू शकते. पण जर पुरुष आपला अहंकार बाजूला ठेवेल, तरच सत्य वेळेवर समोर येऊ शकतं आणि खूप काही वाचवता येऊ शकतं. अंधविश्वास आणि खामोश सहनशीलता कधी-कधी माणसाला त्या टप्प्यावर घेऊन जाते, जिथे तो स्वतःला हरवतो. मला माहित नव्हतं, की माझ्या गर्भातलं मूल माझ्या नवऱ्याचं आहे की कोणाचं. मी असं नाव नसलेलं मूल माझ्या आयुष्यात आणू शकत नव्हते. म्हणून मी लगेचच गर्भपात करून घेतला. आज मी एकटे आयुष्य जगत आहे. पण जेव्हा मी त्या जुन्या काळात परत जाते, तेव्हा माझं हृदय तडफडतं. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला माझी कहाणी आवडली असेल. जर ही कहाणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.